नगर परिषदेच्या दुर्लक्षामुळे शहरातील गल्लीबोळात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत। यामुळे परिसरात मच्छर वाढल्याने डेंग्यूची साथ पसरण्याची भीती व्यक्त केली जाते। या गंभीर प्रश्नाकडे नगर परिषद प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने संतप्त महिलांनी शनिवारी रात्री 8 वाजेच्या सुमारास अचानकपणे मुख्य बाजारपेठेतील रस्त्यावर कचरा टाकून अर्धा तास रस्ता रोको आंदोलन केले। शहरातील परदेशी पुऱ्यासह अनेक भागात घंटागाडी येऊनही कचरा उचलत नसल्याने गेल्या अनेक दिवसांपासून कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनलाय। अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग तयार झालेत। यामुळे परिसरात मच्छर वाढल्याने डेंग्यूची साथ पसरण्याची भीती व्यक्त केली जाते। याबाबत नगरपंचायतीकडे तक्रारी करून देखील दखल घेतली जात नसल्याने वैतागून राजपूत समाजाच्या अध्यक्ष देवकाबाई परदेशी, माजी नगरसेविका अलकाबाई परदेशी, नीता परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी रात्री शेकडो महिलांनी रस्त्यावर उतरून गल्लीतील कचरा रस्त्यावर फेकून नगर परिषद प्रशासनाचा निषेध केला आणि अर्धा तास रास्ता रोको आंदोलन केलं। दरम्यान पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी तात्काळ आंदोलनस्थळी धाव घेत सर्वांची समजूत काढून याबाबत सकारात्मक चर्चा केली। त्यानंतर संतप्त महिलांनी आंदोलन मागे घेतले। कचऱ्याचा प्रश्न नगर परिषदेने लवकर मार्गी लावावा नसता पैठण नगर परिषदेच्या विरोधात मोर्चा काढला जाईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष जितू परदेशी यांनी MCN न्यूजशी बोलताना दिला। गौतम बनकर, MCN न्यूज, पैठण। आम्ही आज कचऱ्यासाठी निषेध केलाय। वेळोवेळी आम्ही मुख्य अधिकारी यावे साहेबांना विनंती केली, पण आमच्याकडे काही गाडी वगैरे पाठवत नाही। तरी आमचे लहान मुलांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे। आज आम्ही मोठ्या प्रमाणात महिलांनी आज रोडवर येऊन बसलोय। जर आज त्यांनी काही हे केलं नाही स्वच्छतेसाठी, तर आम्ही उद्या नगर परिषदला कचरा आणून टाकू। आज काय आंदोलन केलं तुम्ही? आज आम्ही धोका झालाय आम्हाला, हे पोरं आमचे दुखण्यात पडलेले, यासाठी आज आम्हाला रोडवर यावं लागलं। आमच्या गल्लीत ते बिलकुल लक्ष देत नाही, पाणी बिलकुल आम्ही सोडत नाही, लाईट नसते। हे 6 नंबर वार्डला खूप त्रास झालेला आहे। मुख्य अधिकारी साहेब काही लक्ष देत नाहीये, यासाठी आज आम्ही मोठ्या प्रमाणात जमा झालोय महिला। जर त्यांनी नाही आमचं ऐकलं तर आम्ही उद्यापासून नगर परिषदला त्यांच्या नावाने बसू। नाही, आम्ही उद्यापासून या रोडवर कचरा आणून टाकू, कारण की आणि दुकानदारांचं सुद्धा झालेलं आहे। दुकानदार सुद्धा आमच्या गल्लीत येऊन कचरा टाकतात। आम्हाला एवढं बोलायचंय, व्यापारी त्यांनी लक्ष द्यावं, आमच्या विनंतीला मान द्यावा, नाहीतर आम्ही उद्यापासून तिथे येऊ। परदेशपुरा इथे कचऱ्याचं थैमान माजलेलं आहे। नागरिक आजाराला बळी पडू लागलेला आहे। डेंग्यू, मलेरिया ही साथ परदेशपुरात चालू झालेली आहे। नागरिकांच्या जीवाला धोका झालेला आहे कचऱ्यामुळे। प्रशासन बिलकुल झोपलेलं आहे। शिवसाहेबांचं दुर्लक्ष आहे परदेशपुऱ्याकडे। आणि जी कचऱ्याची गाडी परदेशपुऱ्यात 8 दिवसातून एकदा येते, त्यांना जर आम्ही बोलायला गेलो तर ते उद्धटवाणी आमच्याशी वागतात आणि उद्धटवाणी महिलांना उत्तर देतात। नगरपालिकेचे लोक जे कचरा साफ करायला येतात ते पण कधीतरी महिन्यातून एकदा, 15 दिवसातून एकदा येतात। त्याच्यामुळे आम्ही आता परदेशपुऱ्यातल्या सगळ्या महिला मोर्चा घेऊन रोडवर उतरलेला आहोत आणि रोज आम्ही आता इथंच कचरा टाकणार आहे। वार्ड क्रमांक 6 परदेशीपुरा मेन रोड। आमच्या परदेशीपुरात नगरपालिकेने दुर्लक्ष केलेले आणि असा कचरा आमच्या गल्लीत, आमच्या गल्लीत बिमार, कावीळ, आमच्याकडे अशी बिमाऱ्या होऊन राहिल्या। आता या नगरपालिका, हे शिवसाहेब, आता आम्ही कोणाच्या दारात जायचं? आता का मेंबर राहिले नाही, मेंबर आपापल्या घरात बसलेले। आता सारं शिवसाहेब आहे, शिवसाहेब, शिवसाहेब, मुख्य अधिकारी। जर आमच्या परदेशीपुरात काय कधी झालं, आता आमच्या लय बिमाऱ्या होऊन राहिल्या आमच्या गल्लीत, आणि आमचं लय दुर्लक्ष फक्त आमच्या परदेशीपुरातच होऊन राहिलं।